त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून माझे आभार मानले पाहिजेत, हे त्यांच्या लक्षात आलं पाहिजे. 15 वर्ष मंत्री होते, 15 वर्ष स्वतः मंत्री होते, 30 वर्ष शिवसेनेमध्ये नेता म्हणून काम करत होते. काय उपटली बोलायला आहे ना. मला सुद्धा येतं कधीतरी रस्त्यात समोरासमोर या, कशा भाषेत मला बोलता येतं ना. कोणीही वाचवायला राहणार नाही एवढं लक्षात ठेवा. रवी चव्हाण आहे, रवी चव्हाण सारखं उत्तर देऊ शकतो, परंतु युती धर्म पाळतोय याचा अर्थ असा नाही की कोणीही काही बोलेल आणि काम ऐकून घेऊ. होणार नाही असं, एवढं लक्षात ठेवा. तोंड सांभाळून बोलायचं, तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आता रवींद्र चव्हाण यांची सार्वजनिक बांधकाम खातं सांभाळण्याची लायकी पण नाही आणि अवकात पण नाही आहे. या रवींद्र चव्हाणने अनेक वायदे केले. मागच्या गणपतीला सांगितलं होतं पुढच्या गणपतीला कुठलीही अडचण कोकणवासींना येणार नाही. आज आपण पाहिलं तर तो रस्ता मुंबई गोवा जैसे थे आहे. अहो 3 वर्षामध्ये समृद्धी महामार्ग होतो आणि हा पागल झाल्यासारखा बडबडतोय. याचं डोकं ठिकाणावर नाही आहे. हा कॉन्फिडन्स देण्याच्या गोष्टी करतोय. आता भोंकण्यावाला कुत्ता कधी काढता नाही याची मला जाणीव आहे आणि याच्या भोंकणाऱ्या कुत्र्यावरती लक्ष द्यायला आम्हाला वेळ पण नाही. पण याच्या बाबतीमध्ये मी आदरणीय मोदी साहेब, आदरणीय शहा साहेब, राष्ट्रीय स्वयंसंघाचे मोहन भागवतजी यांच्याकडे तक्रार केलेली आहेत, मी लेखी तक्रार केलेली आहेत. आणि हा माणूस पागल झालेला आहे, याला याची तोडायची आहे आणि तशा पद्धतीचं याचं कोकणामध्ये काम चालू आहे. याची तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणीच मी याच्या आधी केलेली आहे पत्र पाठवून. रामदासजी, तुम्ही महायुतीमध्ये आहात, एक तुमची युती आहे आणि आता तुम्हाला आगामी निवडणुकांना सुद्धा सामोरं जायचं आहे, पण तरी सुद्धा तुम्ही युतीमधल्याच एका पक्षातल्या महत्त्वाच्या नेत्याबद्दल असं वक्तव्य करताय. इतका संताप, इतका राग का येतोय तुम्हाला रवींद्र चव्हाण यांचा? नाही, रवींद्र चव्हाण हे सातत्यानं युती तोडण्याचे प्रयत्न करत आहेत, ते सातत्यानं. आणि म्हणून मी 15 वर्षाच्या आधीच पत्र पाठवलंय मोदी साहेबांना, शहा साहेबांना. माझी प्रामाणिक इच्छा आहे की आपली युती असावी. आम्ही विश्वास ठेवून तुमच्यासोबत आलोय. हा रवींद्र चव्हाण दापोली मतदारसंघामध्ये माझ्या मुलाला देखील प्रचंड त्रास देतोय. अनेक गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टी मी आता बोलू शकणार नाही. त्या पत्रामध्ये मी सगळ्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. पण हा कानपाडीत मागायच्या गोष्टी कोणाला करतोय याचं भान त्याला आहे का? आधी याचं भान त्याला आहे का? तू एक मंत्री आहेस, जबाबदार माणूस आहेस, कुणाच्या बाबतीमध्ये काय बोलतोयस थोडं भान पाहिजे. म्हणजे तुला काय पागल कुत्रा चावलाय का? याचं भान त्याला हवंय ना. त्याला असले 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 मंत्री जर असतील तर महाराष्ट्राचा विकास कुठला होणार आहे? या सगळ्या गोष्टी मी आदरणीय मोदी साहेब, आदरणीय शहा साहेब, आदरणीय भागवत साहेब यांना जे पत्र दिलंय त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मी सविस्तर दिलेल्या आहेत. मी सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्याकडे बोलेन, चर्चा करून घेईन. आता त्यांनी तुम्हाला थेट इशारा दिलाय रवींद्र चव्हाणांनी, तोंड सांभाळून बोला अन्यथा तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही आणि हिंमत असेल तर समोरून बोला असं थेट आव्हान दिलंय. त्यांच्याशी तुम्ही कुठली चर्चा करणार आहात का किंवा त्यांना काही तुम्ही आव्हान करणार आहात का किंवा बोलणार आहात का? रवींद्र चव्हाण यांची अवकात नाही त्यांच्याकडे बोलण्याची. आणि रामदास कदमचं थोबाड फोडायला त्याला 100 जन्म घ्यायला लागतील. त्याला माहिती नाही अजून, त्याला अजून कल्पना नाहीची. पण तो एक मंत्री आहे आणि मंत्र्यांनी कशी भाषा वापरावी याचं भान त्याला नाही. याची शिवसेना नेते रामदास कदम आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यातील वाद चिघळलाय. त्याचे तीव्र पडसाद पालघरमध्ये उमटले. पालघरमध्ये रामदास कदम यांच्या विरोधात भाजपकडून निषेध आंदोलन करण्यात आले. पालघरच्या हुतात्मा चौकात रामदास कदम यांचा पुतळा जाळत भाजपनं जोडे मारून निषेध केला. यावेळी रामदास कदम यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. कारण कुठलंच पद नाही त्यांच्याकडे. त्यांची पदं सगळे घेतली नाहीत काढून, कारण लायकी नाही त्यांची पदं. बरोबर, जर त्या व्यक्तीने असं बोलणं हे फार चुकीचं आहे आणि महायुतीचा धर्म त्यांनी पाळला पाहिजे. पक्ष आपला प्रत्येकाला वाढवायचाच आहे, पण तुमच्यावरती विश्वास ठेवून जी लोक आलेत त्यांचा केसानं गळा कापून नाही, नको. भविष्यामध्ये संबंध वेगळा मेसेज
आपण या भाजपचा देत आहे याचं भान देखील भाजपच्या काही लोकांना असणं अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत गरजेचं आहे. 2009 युती असताना देखील मला गुहागरमध्ये भाजपानेच पाडलं, ते वास्तव आहे. आता माझ्या मुलाच्या मतदारसंघामध्ये पुन्हा बांधकाम मंत्री चव्हाण आणि त्यांचे भाजपचे कार्यकर्ते इथं बजेटची कामं आणून भूमिपूजन आणि उद्घाटन स्थानिक आमदाराला बाजूला ठेवून करत आहेत. हे तर पुरस्कार त्रास देत आहेत. हे असं असेल तर भविष्यामध्ये भाजपवरती कोणी विश्वास ठेवणार नाही. याची दखल वरिष्ठ पातळीवरून भाजपच्या मंडळींनी घेतली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. आम्ही मोदींकडे बघून आलो आहे, आम्ही शहाजीकडे बघून आलो आहे. मागच्या निवडणुकीमध्ये काय झालं मला माहीत नाही, पण पुन्हा जर आमचा विश्वासघात झाला तर माझंही नाव रामदास कदम आहे, मी आज सांगतोय. मला एवढंच सांगायचं आहे, रामदास भाई तुमचा पगार किती आणि तुम्ही बोलता किती? अरे तुम्ही निष्ठा शिकवायची. 2 वेळा शिवसेना पक्ष सोडून राष्ट्रवादीमध्ये जाण्याची धमकी देऊन तुम्ही त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये पदं मिळवली आणि आता तुम्ही जर आम्हाला निष्ठा सांगायला लागले तर आम्ही नेमकं जायचं कुठे?